पूर्वीच्या भांडणातून वांडलेसवाडी परिसरात युवकाचा पाठलाग करून त्याच्यावर कुऱ्हाड कोयत्याने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यात 17 वर्षीय युवक यश प्रवीण सावळकर राहणार हायस्कूल रोड वांडलेसवाडी सांगली हा गंभीर जखमी झाला। हा प्रकार सोमवारी मध्यरात्री 1च्या सुमारास घडला। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला। घटनेनंतर तिघांना 16 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता ताब्यात घेतले। मेघनाथ सोनभोईर, शुभम पारसे आणि संदेश अपराज अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत, तर राहुल भगत याचाही गुन्ह्यामध्ये सहभाग आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की यश हा पेंटिंगचे काम करतो। तो वांडलेसवाडी परिसरात आबा पाटील यांच्या घरी भाड्याने राहतो। तो आणि संशयित एकमेकांच्या ओळखीचे आहेत। काही दिवसांपूर्वी संशयित मेघनाथ आणि त्याचे साथीदार वांडलेसवाडीमध्ये वेगाने दुचाकी चालवत जात होते। यावेळी यश याने त्याला अडवून मोटरसायकल सावकाश चालवत जा अशी समज दिली होती। त्यावेळी त्यांच्यामध्ये वाद झाला होता। त्यावेळी संशयित शुभम याने तुला मी जिवंत सोडत नाही अशी धमकी दिली होती। या भांडणाचा राग मनात धरून सोमवारी रात्री 1च्या सुमारास संशयित तिघांनी यशला घराबाहेर बोलवले आणि त्याचा पाठलाग करीत त्याच्यावर धारदार हत्याराने हल्ला चढवला। हल्ल्यानंतरही पळ काढल्याने यश वाचला। या हल्ल्यामध्ये तो गंभीर जखमी झाला आहे। त्याला सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल केले आहे। हल्ल्यानंतर संशयित पसार झाले होते। पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांनी घटनास्थळी धाव घेतली। संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली।